आज या ठिकाणी आलेला आहे. खरोखर वीर महिला मंडळ आणि आमचा एकदम घरगुती संबंध, उमलताई, सुनीताताई आणि सगळ्याच त्यांचा घरगुती संबंध आज खरोखरच एक चांगलं व्याख्यान सगळ्यांना ऐकायला मिळालं. आमच्या सगळ्यात या भगिनी म्हणजे व्यवसाय करतातच घरातला सगळ्या. तुम्ही मसाला सांगितलं, मसाला छान छान काढून भात जातात आणि आता मी फायदा सांगायला असं वाटायला नको, पण त्यांनी खूप छान सांगितले. मला या ठिकाणी जाता फक्त सांगायचं दोन गोष्टी फक्त सांगायच्या की जैन बोर्डीमध्ये तुम्ही आलात, जैन बोर्डीचा जॉईंट सेक्रेटरी नात्यानं तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज जो लढा आहे त्यात फक्त एक मिनिटात मी सांगतो. जी जागा आपण लक्ष्मीपुरीतली वीर धवल आणि जय धवल दोन इमारती आहेत. शाहू महाराजांनी दोन इमारती दिल्या. 26,000 स्क्वेअर फुटाची जागा आहे. जय धवल बिल्डिंगची इमारत आहे ती आपली आहे. वीर धवलची जागा आहे ती जवळजवळ 13,000 स्क्वेअर फुटाची जागा आहे. ती जागा घेण्यास ताब्यात घेण्यास काम चालू आहे. ती जागा 3.25 कोटी रुपयाला 1 गुंठा जागा तिथे किंमत आहे. अशी जवळजवळ 12,500 म्हणजे 12,700ची ती जागा आहे. ती जागा जवळजवळ आता चांगली गोष्ट की 10,300 जागा ही आपल्या जैन बोर्डीच्या ताब्यात आली आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि माझ्याकडे आता शेतकरी संघाची जी 2400 स्क्वेअर फूटची जागा आहे त्याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न चालू आहेत, चर्चा चालू आहे. वरील पातळीवर म्हणजे अध्यक्ष आणि चंद्रबाबू साहेब त्यामध्ये लक्ष घालून खूप चांगलं काम शेवट टप्प्यात आले. तोही चांगला निर्णय लवकरच येईल. त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी होणार आहे. एक तुम्हाला सांगतो की ती जागेवर जर इमारत पूर्ण झाली तर महिन्याला 50 लाख रुपये आपल्याला भाडे मिळतील. त्यामुळे गोरगरीब खरोखरच आपल्या समाजातल्या मुलांना शिकण्यासाठी खूप मोठं योगदान होणार आहे आणि हे लवकरच चांगली बातमी. दुसरी बातमी आता अर्चनावाहिनीने सांगितली की रत्नोदय कर्मवीर वीराचार्य आणि रत्नोदय. एक सांगायला आनंद वाटतोय की रत्नोदय ही कर्मवीराने या सगळ्यांच्या ह्याच्यातच तयार झालेली रत्नोदय आहे. पहिल्यांदा शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथीला ह्या दोन संस्था सोडून सुट्टी देणारी संस्था असेल तर ती रत्नोदय आहे. आणि आज या ठिकाणी मी जाता सांगतोय की आज त्या कर्मवीर आणि वीराचार्याचं बंधन आहे, पण आमच्या रत्नोदयाला आपण ठेवलेलं नाही. त्यामध्ये महिलांचा सहभाग खूप ठेवलेला आहे. आता जस्टच आपण महिलांची पण भरती या ठिकाणी करून घेतोय, त्यांचं ट्रेनिंग ठेवलंय. मी महिलांना आवाहन करतोय की तुमच्या घरात कोण B.Com झाला असतील, कोण BA झाला असतील, घरची मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांना अवश्य लावून पाठवून द्या. आणि दुसरा मुद्दा की आज तुम्ही व्यवसाय करायला कुठलीही महिला मंडळ असेल, महिलांना दिलेलं कर्ज कुठं बुडत नाही. आणि अर्चनाताई तुम्ही महिला मंडळाचं एक पत्र द्यायचं मला की ही महिला उद्योग करणार आहे आणि त्याला फायनान्स पाहिजे, त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे 100% असणार आहे. कोणी असू दे लक्षात घ्या, गोरगरीब काही असू दे, काही लागलं तर सांगा. आपण अर्चनाताईकडे सांगा, अर्चनाताई आज आम्ही या ठिकाणी बोलवला, आम्हाला सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं ऋण आहे. मोहन दादा मला पहिल्यांदा मी ऐकलोय तुमचं काय म्हणजे एवढा जवळचा प्रवाही असून पण खूप चांगले आणि खूप चांगले सांगितले त्यांनी या ठिकाणी. त्यांचं या ठिकाणी ऐकून आज ऐकल्यानंतर सगळं बरं वाटते, पण घरात गेलं सगळं फार दिसत वस्तुस्थिती आहे. पण असं न करता हे असंच काहीतरी आपण करावं, कारण त्यांनी सांगितलेला प्रवास त्याच्यापेक्षा हार्ड प्रवास माझा आहे. 300 रुपये माझा पगार पहिला जाता आणि कर्मवीर सोडताना 40,000ची नोकरी सोडू नको असं झालं होता. आणि वहिनींना माहित आहे की सोडताना किती हे झालं होतं, पण एका झटक्यात सांगितलं, निर्णय घेतला आणि घेतला. आज तुम्हाला सांगतो मोहनदादांनी सांगितलं की व्यवसाय करायला लाजायचं नाही. खरोखर तुम्हाला सांगतो मी सांबार आहे. माझ्या घरात पॅरागॉनचा व्यवसाय आहे, मी चपलाचा धंदा करतोय, मी कधी लागलो नाही. माझ्या घरात सोन्याचा धंदा आहे, माझं सोन्याचं दुकान आहे, सोनार करतोय, मी कधी लागलो नाही. माझ्या घरात आता आचार्य आहे, मी कॅटरिंगचा लक्षात घ्या. आता सगळ्यात मोठा म्हणजे माझा आणि कॅटरिंग हुबळीपर्यंत या ठिकाणी आपण सुपर स्टॉकिस्ट आहे. आणि तुम्हाला कुठल्याही महिलेला साधा सोपा लक्षात घ्या, सगळं जग बदलायला लागले आणि व्यवसायाचा ट्रेड म्हणून सांगतो. कोणी महिला एक फक्त त्याला म्हणायचं की कमी पैशामध्ये जर काय करणार असाल, कॅफे करणार असाल, त्यांनी फक्त सांगावं. खूप पैसा त्यामध्ये आहे, कोणी सहज उभा राहू शकते, सगळं आपल्याला. आणि तो सुद्धा मी आचार्य सुद्धा काम करतो, माझ्या घरची शेती आहे, शेतकरी सुद्धा मी काम करतो, माझं रिअल इस्टेट आहे, मी रिअल इस्टेटमध्ये पण काम करतो. म्हटलं की आनंद म्हटलं की बास्केट प्रमाणे आपण काम केलं पाहिजे, घरातल्या सगळ्या महिलांनी करावं. दुसरी एक संधी या ठिकाणी सांगतो तुम्हाला, तुमचा ग्रुप असू दे किंवा महिला असू दे, आमच्या या ठिकाणी पिग्मी एजंट आपण ऑल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही करू शकता. संस्थेकडे द्यायची गरज नाही, त्यासाठी महिलांनी सुद्धा केलं तर चालतंय. कोणी महिला असले लक्षात घ्या, जर ती महिला
आज मला म्हणजे आनंद वाटतोय की कसबा संघाची एक महाडमन महिला आमच्याकडे पिगमेंट आहे. दररोज लक्षात घ्या तुझं कलेक्शन तुला 45,000 आहे. एक महिलेचं कलेक्शन 45. तिला पगार किती पडतोय? 45,000 पगार पडतोय. लक्षात आलं का? तुम्ही कुठंही करा, तुमच्या गावात तुमची फुल सपोर्ट टीम आहे. तुम्ही फक्त यायचं, इकडे यायची काही गरज नाही. तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. त्यासाठी मी तुम्हाला आवाहन करते, कोणी तुमच्या क्लासला पिगमेंट म्हणून काम करत बिन भांडवल धंदा 1 रुपये गुंतवायचे कारण नाही. फक्त ट्रेनिंग घ्यायचं आणि चालू करायचं आहे. हेही तुम्हाला या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीनं मी दादा सांगावले. आता हा माझा इथं हे नाही का माझं मार्केटिंग करत नाही. तर आज या ठिकाणी सगळ्या महिला मंडळींनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला सत्कार केला. त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार आहे. धन्यवाद. जय जय.